तुझ्या साथीने. भाग 14. रात्रीचे 8 वाजले होते, पण तरीही तो ऑफिसमध्येच होता. ऑफिस रिकामं झालं होतं. त्याचं कामही संपलं होतं, पण घरी जावंसं वाटत नव्हतं. तो फक्त खुर्चीवर डोकं ठेवून डोळे मिटून बसून राहिला. कधी त्याच्या डॅडचे तर कधी इधाचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. आणि कधी कधी त्याच्याच काही विचारांमध्ये तो हरवला होता. किती वेळ कुणास ठाऊक डोळे मिटून तो खुर्चीवर बसत राहिला. तेवढ्यात अचानक खूप जोरदार वीज पडली. काहीशा आश्चर्याने त्याने डोळे उघडले. त्याने उठून काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर पाऊस पडत होता आणि बाहेरचे दृश्य हे सूचित करत होतं की पाऊस बराच वेळ झाले पडत असावा. खिडकीतून दूर सरकत तो पुन्हा टेबलपाशी आला आणि त्याने समोर ठेवलेली गाडीची चावी उचलली. पार्किंगमध्ये येऊन गाडी बाहेर काढून मुख्य रस्त्यावर उभी केली. घरी जाण्याचा बेत होता तेवढ्यात पुन्हा एकदा वीज चमकली आणि यावेळी गडगडाट खूप जोरात होता. जणू कुठेतरी वीज पडली असणार आणि लगेच त्याच्या मनात इधाचा विचार आला. इधाला लहानपणापासूनच विजेची खूप भीती वाटत होती आणि जेव्हा ती घाबरून अमृताच्या छातीत लपायची तेव्हा आरुष तिची खूप चेष्टा करायचा. नक्कीच तिला आजही भीती वाटत असेल. आरुषला लगेच तिची काळजी वाटत होती. त्याने लगेच नीरजला फोन करून तिच्याबद्दल विचारायचं ठरवलं, पण खराब हवामानामुळे त्याचा फोन लागत नव्हता. आरुषने लगेच गाडी तिच्या घराकडे वळवली. यावेळी तो स्वतःला दिलेलं वचन विसरला होता, इधाचे शब्द आणि त्यांचं नातं सुद्धा. या क्षणी त्याला फक्त इधामुची काळजी होती. इधा बेडच्या कोपऱ्यात उशी हातात धरून बसली होती. एक भीती होती ज्याने तिच्या संपूर्ण अस्तित्वाला वेढलं होतं. हे हवामान तिला नेहमीच घाबरवायचं. पूर्वी ती आईच्या मिठीत जाऊन ही भीती दूर करायची, पण आज तिची आई नव्हती. आज या भीतीवर मात कशी देणार? बाहेर वीज पडली की इधाचं नाजूक अस्तित्व हादरायचं. आरुषला हाक मारावी असं अनेक वेळा वाटलं, पण पुन्हा तिचा अहंकार आडवा यायचा. आणि तिने स्वतःचंच सांत्वन केलं आणि धैर्य गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु विजेच्या कडकडाटाने तिचं सर्व धैर्य नष्ट झालं. तिच्या असहायतेवर तिला रडायला आलं आणि लाईट्स पण गेल्यावर हा आक्रोश तीव्र झाला. इधाचं हृदय खूप धडधड करत होतं. इधाने मनापासून प्रार्थना केली की आरुष यायला हवा. प्रत्येक अडचणीत तोच तिच्या पाठीशी उभा असायचा. आजही तो यावा अशी तिची इच्छा होती. ती कमालीची घाबरली होती. आधी रात्री खोलवर मुसळधार पाऊस आणि वरून विजांचा कडकडाट आणि आता लाईट्स ऑफ. ती खूप घाबरली होती. काहीही असलं तरी ती एक नाजूक मुलगी होती. इधाने बळजबरीने सर्व विचार मागे टाकले आणि थरथरत्या हातांनी तिचा फोन शोधू लागली, जो लाईट्स गेल्याने तिला दिसत नव्हता. आणि त्याच क्षणी बाहेरच्या दारावर बेल वाजली. इधाचे हात जागच्या जागी स्थिर झाले होते. तिच्या घशातील भीतीचा ढेकूळ नाहीसा झाला. आता अस्वस्थतेमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. भीतीने तिचे हात पाय थरथरू लागले होते. बाहेर उभ्या असलेल्या आरुषने पुन्हा बेल वाजवली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. नीरजने आरुषला बाहेरून जे काही माहीत होतं ते सांगितलं होतं, कारण आरुषने त्याला कोणत्याही गरजेशिवाय आत जाण्याची परवानगी दिली नव्हती. पण आरुषला समजलं की इधा आतून घाबरली असणार. त्याने फोन काढून तिचा नंबर डायल केला. आणि इधा जी तोंडावर हात ठेवून रडण्यात मग्न होती. फोन वाजल्यावर तिने आश्चर्याने फोनकडे पाहिलं. या अंधारात तो प्रकाश पसरवत होता जो टेबलावर ठेवलेला दिसत होता. इधाने थरथरत्या हातांनी फोन उचलला तेव्हा आरुषचं नाव पाहून तिला एक विचित्र आराम वाटला. थरथरत्या हातांनी तिने लगेच फोन रिसीव्ह केला आणि कानाला लावला. इधा, दार उघड, मी खूप वेळ झाले बेल वाजवत आहे. आरुषचा आवाज तिच्या थरथरत्या अस्तित्वात जीव आणत होता. आरू. इधाने थरथरत्या ओठांनी त्याला हाक मारली आणि ती वेड्यासारखी धावत बाहेर गेटकडे आली. तिने पटकन दरवाजा उघडला आणि समोर आरुषला पाहून तिने लगेच त्याला मिठी मारली. आपली प्रार्थना इतक्या लवकर स्वीकारली जाईल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आणि अचानक झालेल्या या हल्ल्याने आरुष चकित होऊन जागीच गोठला. हृदय खूप वेगाने धडधडत होतं. त्याने आपल्या धडधडणाऱ्या छातीशी जोडलेल्या इधाकडे पाहिलं, जिचं नाजूक अस्तित्व हिचकीमुळे भीतीने थरथरत होतं. कुमार, कुठे होतास तू? इधाने तिचा चेहरा छातीत दडवला आणि रडत होती. आणि स्थिर उभा असलेला आरुष लगेच शुद्धीवर आला. शू शू शू, गप्प बस, मी इथेच आहे. आरुषने त्याचे हात तिच्याभोवती गुंडाळले आणि तिला खात्री दिली की तो आहे. इधानेही तिचा थरथरत हात त्याच्या पाठीवर घट केला. यावेळी ती इतकी घाबरली होती की ती सर्व काही विसरून त्याच्या छातीचा आसरा घेत उभी राहिली. ती त्याची वाट पाहत आहे हे जाणून आरुषला सुखद आश्चर्य वाटलं.
म्हणजेच तो येणार याची तिला खात्री होती आणि तिच्या विश्वासाने आरुषच्या आत एक नवीन जीवन भरलं. इतके दिवस तो ज्या आशेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता ती आशा त्याला इधानेच दिली होती. आरुषचे ओठ स्वतःच एका मोहक हास्यात उमटले होते. दुसरीकडे इधा डोळे घट्ट मिटून छातीजवळ उभी होती. तिला थोडा आराम मिळाला आणि तिने डोळे उघडले आणि बघताच तिला अचानक वाटलं की तिचे हात आरुषच्या पाठीवर आहे. ती लगेच त्याच्यापासून दूर गेली. आरुषने आश्चर्यचकित पण मनोरंजक नजरेने तिच्याकडे पाहिलं. जिथे आधी तिच्या चेहऱ्यावर भीती होती तिथे आता संकोच होता, जे आरुष हातात धरलेल्या फोनच्या फ्लॅशलाईटमध्येही पाहू शकत होता. तू ठीक आहेस ना? खांद्यावरून पडणारा दुपट्टा संकोचपणे जुळवत असताना आरुषने तिला विचारलं. इधाने तिच्या कोरड्या घशाने होकार दिला आणि ती आत जायला वळली. दरवाजा बंद करून आरुषही तिच्या मागून वेगाने चालत आला कारण पाऊस खूप जोरात होता. दोघेही मुख्य गेटसमोरील लाईट शेडखालीच होते, नाही तर ते पूर्णपणे भिजले असते. आरुष आत आला तेव्हा इधा एका कोपऱ्यात सोफ्यावर गुडघ्याला दोन्ही हात गुंडाळून बसली होती. अस्वस्थतेसोबतच संकोचही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आरुषने हातातला फोन उलटा करून टेबलावर ठेवला, त्यामुळे खोलीतील अंधार बऱ्याच अंशी कमी झाला होता. तुला भीती वाटत होती तर फोन का केला नाहीस? इथे पोहोचेपर्यंत थोडा ओला झालेला कोट काढताना आरुषने विचारलं. आणि इधा काही बोलायच्या आतच पुन्हा एकदा विजेचा कडकडाट झाला. इधाचं नाजूक अस्तित्व क्षणार्धात हादरलं. शेजारी पडलेली उशी तिने उचलून अत्यंत संवेदनाशून्यपणे हातात धरली होती कारण तिला पुन्हा आरुषच्या मिठीत जाण्याची चूक करायची नव्हती. आरुषने तिची कृती अतिशय बारकाईने पाहिली. तेवढ्यात आरुषचा फोन वाजला. त्याने टेबलावर ठेवलेला त्याचा फोन उचलला. त्याच्या डॅडचा फोन होता. हॅलो आरुष, कुठे आहेस तू? मिस्टर हरीश यांनी चिंतित स्वरात विचारलं. मी इथेच आहे डॅड. तुमची सून विजेला घाबरते. मी तिच्या जवळ आहे. इधाजवळ बसून तिच्याकडे डोळे भरून पाहत आरुषने खोडकरपणे उत्तर दिलं. त्याच्या बोलण्यावर इधा त्याच्याकडे बघत होती. तू तू इधा सोबत आहेस? त्याच्या डॅडला सुखद आश्चर्य वाटलं. मी तिच्या सोबतच आहे. इधाकडे पाहून आरुषने त्यांना उत्तर दिलं. ठीक आहे, तिची काळजी घे. मिस्टर हरीश यांनी हे शेवटच्या रीतीने म्हटल्यावर त्यानेही म्हटलं आणि फोन ठेवला. मला भीती वाटत नाही आहे. तू जाऊ शकतो. इधाने त्याच्याकडे न बघता तिचा टोन मजबूत करत म्हणाली. पण आतून ती घाबरली होती आणि तिच्या थरथरत्या पापण्या याची साक्ष देत होत्या. हो, मी आत्ताच पाहिलं ते. आरुषने सोफ्याच्या मागच्या बाजूला हात पसरवत त्याला मिठी मारल्याचा इशारा केला. इधाला क्षणातच लाज वाटली. ते तेव्हा वाटत होती पण आता वाटत नाही आहे. इधा स्वतःची रचना करताना म्हणाला. हो, ते पण दिसतंय. कोपऱ्यात कुशीत उशी घेऊन बसलेल्या तिच्याकडे स्वारस्याने बघत आरुष म्हणाला. त्याच्या टक लावून पाहण्याचा अर्थ समजून इधाने ताबडतोब उशी सोडून सरळ बसली. दुसऱ्या शब्दांत तिला सांगायचं होतं की ती घाबरत नाही आहे. तिच्या कृतीवर आरुष मनातल्या मनात हसला. मी ठीक आहे, तू जा. ती अजूनही बोलत होती की पुन्हा वीज पडली आणि ती सर्व विसरून त्याच्या हाताला चिकटली. आरुषने त्याच्या हाताला चिकटून बसलेल्या या नाजूक मुलीकडे पाहिलं. ती डोळे घट्ट मिटून त्याच्या हाताला चिकटून बसली असताना ती थरथरत होती. ती त्याच्या इतकी जवळ होती की तिच्या अंगाचा सुगंध त्याच्या ओठांवर उमटत होता आणि त्याला लाज वाटली की ही नाजूक मुलगी त्याच्या पत्नीच्या दर्जापेक्षा वरचढ होती. आरुषने फक्त तिच्याकडे पाहिलं. काही क्षणांनंतर इधाच्या लक्षात आलं की ती त्याच्या हाताच्या जवळ बसली आहे. इधाने लगेच तिचं डोकं त्याच्या हातातून वर केलं आणि आरुषचा चेहरा तिला तिच्या समोर दिसला. त्याचा चेहरा इधाच्या चेहऱ्यापासून काही इंच दूर होता. इधाचं मन पूर्णपणे कोर झालं कारण तो तिच्या इतका जवळ होता की तिचे सर्व विचार आणि समज नाहीशी झाली होती. तिला इतकं जवळ पाहून आरुषलाही थोडं विचित्र वाटलं. त्याच्या हताश डोळ्यांनी इधाच्या चेहऱ्यावरील प्रत्येक नखेचं चुंबन घेतलं होतं तर इधा त्याच्या निळ्या डोळ्यांत हरवली होती, जे फोनच्या फ्लॅशच्या प्रकाशात गोंडसपणाची हद्द ओलांडत होती. आरुषचेही डोळे तिच्या तपकिरी डोळ्यांत हरवले होते. तिच्या गुलाबी ओठांकडे बघत यावेळी त्याच्या मनाने एक विचित्र इच्छा व्यक्त केली होती. आणि खरोखर धाडसी काहीही करण्यापूर्वी त्याने पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवलं. त्याने आपला दुसरा हात पुढे करून बोटाच्या सहाय्याने तिची हनुवटी उचलली आणि नेहमीप्रमाणे तिच्या नाकावर आणि कपाळावर बोटाचं टोक मारलं आणि ती लगेच शुद्धीवर आली. तिने पटकन त्याचा हात सोडला आणि लगेच त्याच्यापासून दूर गेली.
तिच्या चेहऱ्यावर लाज स्पष्टपणे दिसत होती जी आरुषने मोठ्या उत्सुकतेने पाहिली. आज खायला काय आहे? आरुषने विचारलं. इधाच्या ओठांचा मऊपणा जाणवून त्याचा घसा ओला झाला होता. इधाने काहीशा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. या प्रसंगी हे खूपच विचित्र होतं. मला खूप भूक लागली आहे. तू जे बनवलं आहे ते दे. आरुष ताबडतोब सोफ्यावरून उठला तेव्हा इधाही स्वतःवर नियंत्रण ठेवत उभी राहिली. तिने मनातल्या मनात स्वतःलाच खडसावलं आणि गोंधळलेल्या मनाने किचनच्या दिशेने निघाली. आरुषने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला आणि तिच्या मागे गेला. संयोग चिन्ह 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 संयोग चिन्ह. आरुषने फोनपासून ध्यान हटवून दूर पाहिलं तर हातात पुस्तक धरून झोपेमुळे पापण्या उघड्या ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या इधाकडे पाहिलं. आरुषच्या ओठांवर हलक हसू उमटलं. त्याने तिला खूप वेळा तिच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं होतं पण ती गेली नाही. कदाचित ती अजूनही एकटीच झोपायला घाबरत होती पण आरुषसोबतही ती खोलीत जाऊ शकली नाही. दोघे एकटे असले तरी त्याच्यासोबत खोलीत जाणं तिला खूप विचित्र वाटलं म्हणून ती तिथेच सोफ्यावर बसून एक पुस्तक वाचू लागली. लाईट आली होती आणि पाऊस थांबला होता पण ती तशीच बसून राहिली. आरुषही शांतपणे शेजारच्या सोफ्यावर बसून फोन बघू लागला. दोघी सोबत असण्याची आणि इतकं गप्प बसण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. कदाचित या नव्या नात्याचा दोघांवर जास्त परिणाम झाला होता. काही वेळाने आरुषने पुन्हा तिच्याकडे पाहिलं तर ती सोफ्यावर डोकं ठेवून झोपी गेली होती. चष्म्यामागच्या तिच्या बंद पापण्या तिच्या झोपेची साक्ष देत होत्या. आरुष हसला आणि तिच्या वेडेपणाबद्दल त्याने नाहीमध्ये डोकं हलवलं. त्याने फोन बंद केला आणि उठून तिच्या जवळ आला. त्याने हळूच तिच्या हातातून गुंडाळलेलं पुस्तक उचलून टेबलावर ठेवलं आणि तिची झोप तपासण्यासाठी थोडा खाली वाकला. काही क्षणांनंतर ती गाढ झोपेत असल्याचं त्याला हायसं वाटलं. त्याने तिचा चष्मा काढला आणि पुस्तकावर ठेवला आणि तिला उचलण्यासाठी खाली वाकला आणि तिला त्याने मिठीत घेतलं. तिने थोडी हालचाल केली पण तिची झोपमोड झाली नव्हती. आरुष पुन्हा एकदा हसला आणि तिला घेऊन रूममध्ये गेला. त्याने इधाला हळूवारपणे बेडवर झोपवलं आणि तिथून निघून जाऊ लागताच पुढच्याच क्षणी थांबला कारण त्याचा शर्ट सध्या इधाच्या मुठीत अडकलेला होता. आरुषला धक्काच बसला आणि त्याने आधी त्याच्या शर्टकडे आणि नंतर पूर्णपणे झोपीत असलेल्या इधाकडे पाहिलं. आरुषच्या हृदयाची धडधड आनंदी झाली. तो त्याचा शर्ट तिच्या हातातून काढू शकला असता पण काहीतरी विचार करून तो तिथेच तिच्या बाजूला झोपला. कदाचित तिच्या भीतीमुळे किंवा कदाचित त्या विश्वासामुळे जो इधाने त्याचा शर्ट धरून व्यक्त केला होता की तो सोडून जाणार नाही, किंवा कदाचित त्याच्या हृदयाच्या प्रेमाने. जे काही होतं पण तो तिच्यासोबत होता. आरुषने हात पुढे केला आणि ब्लँकेट तिच्या अंगावर ठेवून तिच्याकडे पाहू लागला. आज आरुषने त्याला 21 दिवसांनी पाहिलं होतं. तिच्याशिवाय त्याचे 2 दिवस जाऊ शकत नव्हते याचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. तिच्याशिवाय इतके दिवस कसे घालवले त्याने? आरुष त्याच्या तहानलेल्या डोळ्यात पाणी घालू लागला. नाईट बल्बच्या निळ्या प्रकाशात त्याला यावेळी वेगळीच व्यक्ती वाटत होती. यावेळी तिचा निरागस चेहरा सुंदर दिसत होता. तिचे केस थोडेसे विखुरलेले होते जे तिच्या चेहऱ्यावर तसेच ब्लँकेटवर विखुरलेले होते. आरुषने हात पुढे केला आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस अतिशय हळूवारपणे काढून टाकले जे तिच्या लांबलचक पापण्यांमध्ये अडकून शेवटी पोहोचले होते. आरुष मनापासून हसला. इथे येताना ती अशी येऊन त्याला मिठी मारेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण तिचं येऊन त्याच्या छातीला मिठी मारणं यामुळे आरुषच्या हृदयात आशेचा किरण जागवला होता. त्याला एक विचित्र थरथर जाणवली होती आणि आता झोपेत त्याचा शर्ट पकडणं म्हणजे ती अजूनही त्याला आपलाच मानते, तिचा अजूनही त्याच्यावर विश्वास आहे. तो कुठेतरी निघून जाईल यामुळे तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला होतं. आज बऱ्याच दिवसांनी आरुषला मनातून समाधान वाटलं. त्याने हात पुढे करून तिच्या गालावर ठेवून प्रेमळपणे तिच्याकडे बघायला सुरुवात केली, जी झोपेत असताना त्याच्या अगदी जवळ होती. लवकरच मी तुला माझं बनवेल. तिच्या कपाळावर ओठ ठेवून तो मनात म्हणाला आणि शांतपणे हसून त्याने डोळे मिटले. हे त्याच्या प्रेमाचं पहिलं लक्षण होतं जे तो इधाच्या कपाळावर सजावत होता आणि ती एकटी अशी मुलगी होते जिच्या कपाळावर त्याने इतक्या प्रेमाने किस केलं होतं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? होते हळूहळू प्रेमाची सुरुवात. बहरेल का हे नातं? होईल का प्रेमाची एक नवीन सुरुवात?
बघूया कधी कसं आणि केव्हा या प्रेमाला मोहर लागते ते. त्यासाठी तुम्ही वाचत राहा. तुझ्या साथीने